मनाचा प्रवास करू नका। मनुराजा एक देह पुरी, असे नांदतू त्याचे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा। त्याची कृपा झाल्याशिवाय, त्याच्या पाठीमागे असलेल्या प्रजेची कृपा झाल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही महाराज। ती कृपा साध्य करायची असेल तर कोबारे म्हटले तर मनाचा प्रवास थांबवा। कोट्याधीश माणसं पण मनाचा प्रवास थांबवता येत नाही। मोठी मोठी माणसं आहे, अरे तो करावा कुठं याचं तर ज्ञान पाहिजे। चांगल्या चांगल्या लोकांच्या मनाचा प्रवास थांबलेला आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांचा मनाचा प्रवास बिघडलेला आहे। वरलीचा धंदा प्युअर 2 नंबरचा आहे, पण फुल इमानदारी सुरू आहे। मटक्याचा धंदा हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही। पहा तुम्ही, प्रत्येक गावात जय देव जय देव, जय वरली मटका ओपन में लगा तो कॉलेज में झटका। प्रत्येक गावात त्याची सोयरी आहे, भाऊ बंधायच। पण मटक्याची एवढी एवढी चिठ्ठी, ना सिम्बॉल, काही थंब, ना पोस्टाचं तिकीट, काही ब्रँडेड पेपर, काही कार्बन कॉपी, काही नाही। पण एवढी चिठ्ठी घेऊन जा, 10 लाख रुपयाचं घर लागू द्या, पैसे मिळणार। मटक्याचा धंदा 2 नंबर, पण गणितात बिघाड नाही। नीटची परीक्षा फुल सुरक्षित, पण वांग्यात घोळ घातलं त्या मोठ्या गावकरचं, 13 जणांना अटक झाली। काय करावं सालं? अरे 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा जेवढा दोषी आहे, तेवढ्याच तुमच्या माझ्या अभ्यास करणाऱ्या 20-22 वर्षाच्या तरुण मुलीचं भविष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा दोषी आहे, या मताचा मी आहे। काय बोलावं महाराज अशा लोकांना? सध्या तुमचं आपलं बरं चाललंय, जीवन स्टेबल करणं आणि कुटुंब चालवणं इतकी कठीण गोष्ट आहे जगात, सांगता येत नाही महाराज। हाताला काम नाही, पोरं काम करायला तयार आहे, कामच नाही हाताला। कोणतंही काम करू शकतात मुलं, पण कामाला तयारी असून सुद्धा हाताला काम मिळत नाही, अशी अवस्था आहे। आणि जिथं काम मिळण्याच्या अपेक्षा अभ्यासू पोरं मेहनत करून पुढे येत आहेत, जिद्दीनं, चिकाटीनं, उमेदीनं, ड्युटीज ब्युटी, फुल स्टडी रात्रंदिवसाचा, त्यांना यश मिळवण्याचा उंबरठा गाठता येतो आणि त्यात असा भ्रष्टाचार करता। काय बोलावं यांच्याबद्दल? त्यामुळं जरा ही मनाचा प्रवास केलेली लोक, मनाचा प्रवास थांबवा। माणसाला पाप करावं वाटत नाही। मनाचा प्रवास थांबला की माणूस पुण्याची वाट शोधतो, पापाची नाही। आणि तो आपण शोधूया। मोठी मोठी माणसं आहे पण मनाचा प्रवास थांबवलेला आहे। रोज नाव घेतो मी त्या विराट कोहलीचं, रोज करोडपती आहे, 1300 करोडचा मालक आहे, हजारो करोड रुपयाची मालकीण आहे त्याची बायको। काय नाव आहे पोरी हो त्याच्या बायकोचं? विराट कोहलीच्या बायकोचं काय नाव आहे? मोठ्यानं सांग, माहिती आहे तुला, सांग। तेच नाव आहे काय? अगं मोठ्यानं सांग।